नवरात्रीमध्ये तुम्ही घटस्थापना नाही केली तरी दिवा नक्की लावा। जिथे असा अखंड दिवा लावला जातो तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असा अखंड दिवा नक्की लावा। अखंड दिव्यामुळे कुलस्वामिनीचा, देवी आईचा वास आपल्या घरामध्ये राहतो। दिव्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येतो। सगळं अगदी छान आणि मंगलमय होतं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा आणि अखंड दिवा का लावायचा असतो आणि दिवा जर विझला, चुकून तो विझला तर काय करायचं असतं, याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, 15 ऑक्टोबरला म्हणजे येत्या रविवारी नवरात्र उत्सव जो आहे तो सुरू होतोय। घटस्थापना आहे आणि त्या दिवसापासून 9 दिवस आपण नवरात्र साजरा करणार आहे। या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची, माता लक्ष्मीची, आपल्या देवी आईची भरभरून सेवा करायची आहे की जेणेकरून मग वर्षभर, आयुष्यभरासाठी आपल्याला कसलीही कमी पडणार नाही। आपल्या आयुष्यामध्ये संकट, दुःख, अडचणी ज्या आहेत ते येणार नाही। बघा, जेवढं जास्त महत्त्व घटस्थापनेला आहे तेवढंच महत्त्व अखंड दिव्याला नवरात्रीमध्ये असतं। तुम्ही घट बसवत नसाल तरी तुम्ही अखंड दिवा लावा। अखंड दिवा आपण वर्षभर सुद्धा लावू शकतो। देवाऱ्यामध्ये बघा, आपण खूप लोकांच्या देवाऱ्यामध्ये बघतो की अखंड दिवा लावलेला असतो, म्हणजे तो दिवा जो आहे तो दिवस रात्र चालूच असतो। त्यामध्ये आपण तेल वगैरे टाकतो आणि कमी झालं का तेल टाकतो, असा तो दिवा जो आहे तो आयुष्यभरासाठी चालू असतो। त्याला अखंड दिवा असं म्हणतात। पण नसेल जमत तर ॲटलिस्ट या 9 दिवसामध्ये, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये 9 दिवस कंटिन्यू अखंड तेवत राहील असा दिवा आपल्याला लावायचा आहे। आता सगळ्यात पहिली म्हणजे ताई, अखंड दिवा का लावायचा आहे? अखंड म्हणजे जिथे खंड पडत नाही असा दिवा आपल्याला लावायचा आहे। जिथे असा अखंड दिवा असतो तिथे माता लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहते। प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो। बघा, कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण पहिले दिवा लावतो आणि मग पुढे पूजा जी आहे ती सुरुवात करत असतो। म्हणजे पूजा जी आहे, अग्निदेवाच्या साक्षीने आपण कुठली पण पूजा करत असतो आणि आपल्या सगळ्या सेवांना, आपण जे पण काही करतोय देवाचे, तर त्याच्यासाठी दिवा जो आहे तो साक्ष देत असतो। म्हणून आपल्याला असा दिवा लावायचा असतो। आणि नवरात्रीत तर हा दिवा लावाच। ताई, आम्ही घटस्थापना करत नाही तरी चालेल, पण देवारा तुमच्या घरामध्ये आहे तर तुम्ही अखंड दिवा लावा। ताई, आमचं रेंटचं घर आहे तर चालेल का? चालेल, काही हरकत नाही आहे। अखंड दिव्यामुळे देवीचा वास आपल्या घरामध्ये राहतो। दिव्याप्रमाणेच प्रकाश जो आहे तो आपल्या आयुष्यामध्ये येत असतो। सगळं अगदी मंगलमय, छान आपल्या आयुष्यामध्ये होत असतं। म्हणून आपल्याला हा अखंड दिवा लावायचा असतो। आता हा दिवा जो आहे तो कसा लावायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते। आता हा जो दिवा आहे हा तुम्ही दगडाचा घेऊ शकता, पितळाचा घेऊ शकतात, पत्राचा घेऊ शकतात, कोणताही दिवा घेऊ शकतात। असं काही नाही की हाच घ्यायचा आहे तोच घ्यायचा आहे। मी दरवर्षी हा जो दगडाचा दिवा आहे हा लावते। आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेल कुठलं वापरायचं आहे तर बघा, तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल लावू शकता। तिळाचं तेल आणि मोहरीचंच तेल वापरा, कारण तिळाच्या तेलामध्ये आणि मोहरीच्या तेलामध्ये नकारात्मकता शोषून घेण्यासाठी, घरातले वास्तुदोष जाण्यासाठी, घरातले वास्तुदोष पूर्णतः संपून टाकण्यासाठी त्या तेलाचा खूप उपयोग होत असतो, लाभ होत असतो। म्हणून या दिव्यामध्ये तुम्हाला 9 दिवस जेव्हा तुम्ही अखंड लावणार आहे तर त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचंच तेल घ्या। बघा, आणि दिव्याची वात जी आहे ती तुम्हाला शक्यतो पूर्वेला येईल असंच ठेवायचं आहे। पण बघा, तुमच्या देवघराची दिशा कुठे आहे त्याप्रमाणे ठेवा। घटस्थापनेच्या शेजारी सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकतात किंवा तुमचं देवघर आहे, देवघराच्या शेजारी तुम्ही हा जो दिवा आहे हा लावू शकतात। आणि बघा, दिव्याची वात फक्त दक्षिणेला येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। जर घटस्थापना असेल तर घटस्थापनेच्या तुम्हाला डाव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे, नाहीतर देवाऱ्याच्या तुम्ही डाव्या बाजूला हा दिवा जो आहे तो लावू शकतात। तेलाचा जो दिवा आहे तो तुम्हाला देवाच्या किंवा घटाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे आणि जो तुपाचा दिवा आहे तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला लावायचा आहे। ठीक आहे। आता बघा, नवरात्रमध्ये आपण हा जो अखंड दिवा लावणार आहे याची वात पूर्व दिशेला ठेवल्यामुळे घरातील सर्वांचं आयुष्य वाढतं। त्यानंतर या दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्यामुळे घरातलं दुःख जे आहे ते वाढतं। त्यानंतर दिव्याची वात जी आहे ती उत्तर दिशेला ठेवल्यामुळे धनलाभ होतो आणि दिव्याची वात जी आहे ती दक्षिण दिशेला केल्यामुळे घरामध्ये तोटा होतो, भांडणं होतात आणि वाईट घटना घडतात। त्यामुळे बघा, हा जो दिवा आहे या दिव्यामुळे आपल्याला त्याचा लाभ झाला पाहिजे, म्हणून काही नियमांचं पालन करूनच आपण हा दिवा जो आहे तो लावायचा आहे। त्यामुळे या दिव्याची वात शक्यतो पूर्वेला येईल असंच तुम्हाला ठेवायचं आहे। त्या गोष्टीची काळजी घ्या। आता बघा, दिवा लावताना आपल्याला मी इथे आता एक छोटंसं पाट घेतलेलं आहे, त्यावर वस्त्र टाकलं आहे आणि एक ताटली घेतलेली आहे, त्यावर तुम्हाला तांदूळ आणि त्यावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे। ठीक आहे।
हळद कुंकू अर्पण केल्यामुळे त्याचं रूपांतर अक्षतांमध्ये होतं. तर याचं तुम्ही अष्टदराचं जे कमळ असतं ते सुद्धा काढू शकतात किंवा तुम्ही स्वस्तिक काढू शकतात तांदळाचं. त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. डायरेक्ट खाली दिवा ठेवायचा नाही आहे, ठीक आहे. डायरेक्ट कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही रोजचा पण जो दिवा लावता त्याच्या खाली काहीतरी आसन घ्यायचं आहे. तुम्ही त्याखाली एक तर पान ठेवू शकतात, फुलाच्या पाकळ्या टाकू शकतात, अक्षता टाकू शकतात किंवा साधे तुम्ही वाटी किंवा डिश घेतली तरी हरकत नाही आहे. परत सांगेल, तुम्ही दगडाचा दिवा किंवा पितळाचा कोणता पण घ्या, फक्त दिवा जो आहे तो मोठा घ्यायचा आहे. कारण हा दिवा आपल्याला 9 दिवस तेवत ठेवायचा आहे. तर त्यामुळे छोटा दिवा घेतला तर तेल सारखं सारखं संपतं. म्हणून बऱ्यापैकी मोठा दिवा घ्या, म्हणजे पूर्ण 1 दिवस तरी ते तेल व्यवस्थित राहतं. मग दुसऱ्या दिवशी आपण टाकू शकतो. त्यानंतर कापूस जो आहे, हे बघा कापसावर सगळं काही आहे. कापूस जर तुम्ही चांगल्या प्रतीचा घेतला आणि वात जर तुम्ही हाताने बनवली तर ती वात जी आहे तर ती जास्त काजळी नाही काढत. तर त्यामुळे दिवा जो आहे तो विझत नाही. तर बघा वात व्यवस्थित बनवा. आणि ही वात जी आहे ही 1.25 हात लांब, 1.25 हात म्हणजे तुमचा एवढा पूर्ण हात आणि अजून एवढा हात, तर 1.25 हात लांब जी आहे ही वात तुम्हाला घ्यायची आहे. आत्ता मी इथे छोटी घेतलेली आहे कारण मला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं. कोणी कापसाची वात घेतं किंवा कोणी रक्षासूत्र सुद्धा घेतं. जे आपण हाताला रक्षासूत्र बांधतो त्याप्रमाणेच वातीसाठी एक रक्षासूत्र येतं, ते सुद्धा त्याची सुद्धा वात जी आहे ती तुम्ही लावू शकतात. दिव्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे, ठीक आहे. आणि वात लक्षात घ्या, वात जी आहे कापसाची ती व्यवस्थित बनवा, म्हणजे दिवा विझणार नाही. आणि हा दिवा लावतानाच व्यवस्थित लावायचा आहे, कारण 9 दिवस हा दिवा आपल्याला हलवायचा नाही आहे. सारखा कोणीतरी हात लावतंय, लहान मुलं वगैरे, अशा ठिकाणी तुम्ही दिवा ठेवू नका, तेवढी एक काळजी घ्या. तर बघा इथे मी खाली डिश घेतली, त्यावर तांदूळ टाकले आणि त्यावर हा दिवा ठेवला आहे. आता आपण दिवा लावू. काडीपेटीनेच आपल्याला दिवा लावायचा आहे, दिव्याने दिवा लावू नका शक्यतो. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे. दिव्याच्या खाली पण तुम्ही फूल अर्पण करू शकता, कारण दिव्यामध्ये ते पडणार नाही, त्याची काळजी घ्या. तर बघा अशा अगदी साध्या पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे. फॅन लावला तर तुम्ही हळू लावा, दिवा विझणार नाही याची काळजी घ्या. आणि विझला तरी बापरे आता काय होईल असं बिलकुल मानून घेऊ नका, काळजी करू नका. दिवा जर विझला तुमचा तर तुम्हाला देवी आईची क्षमा मागायची आहे आणि परत दिवा लावायचा आहे. काडीपेटीनेच दिवा लावा. समजा दिव्याला खूप काजळी आलेली आहे, कारण बघा 9 दिवस देवा तेवत राहतो, त्यामुळे समजा समोरच्या साईडला त्याला खूप काजळी आली आहे, तर आधी या दिव्याने एक छोटासा दिवा तुम्ही दुसरा लावून घ्या, ठीक आहे, तेलाचा दिवा, तो बाजूला ठेवा. त्यानंतर एक सुई घ्या, बारीक सुई घ्यायची आहे, त्याच्याने हळूवारपणे ती काजळी काढण्याचा प्रयत्न करा. हळू काढायची, अगदी हळूहळू काजळी काढायची आहे. दिवा विझणार नाही त्याची काळजी घ्या. आणि समजा काजळी काढताना दिवा जर विझलाच तर आपण जो दिवा दुसरा लावलेला होता तर त्या दिव्याच्या साहाय्याने मग हा दिवा लावायचा आहे, ठीक आहे. तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे, या लक्षात ठेवा. वात तुम्ही छान बारीक बनवा आणि वात जी आहे ती आपल्याला 1.25 हात घ्यायची आहे. बऱ्यापैकी लांब वात बनवा की जेणेकरून दिवा जो आहे तो व्यवस्थित तेवत राहील. आणि हा दिवा लावल्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा आहे. देवी आईला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, मी तुझ्यासाठी अखंड दिवा लावत आहे. आपल्या जे काही मनामध्ये आहे अगदी आपल्याला मनापासून सांगायचं आहे. देवी आईची आपल्याला भरभरून या 9 दिवसामध्ये सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे हा अखंड दिवा न विसरता लावा. घट नाही बसवले तुम्ही तरी अखंड दिवा नक्की लावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.